निघाला बाहेर. ज्या बार ठिकाणी खोलीबार मस्त मस्त राहू लागला. आता लग्न पगार म्हणलं काही अडचण नाही. बायको मस्त मनासारखी होती, गोडी सुंदर पद्धतशीर. मग या माणसाला काय करायचं, मला बी चांगला होता बिचारा माझ्यासारखं, पण तू चालला वाहून थोडं सांगतो मला. मग आता तू माणूस चला खराब व्हायला, बाई मस्त झाली पद्धतशीर. मग काही दिवसानंतर काय झालं, थोडक्यात एक शेजारी म्हातारा राहतो. काय म्हणते मला, आता मला घेणं नाही, पण मी सहज तुला एक गोष्ट विचारते. म्हणजे विचारा आजी म्हणजे काय बाबा, तू परिस्थिती, तुला पगार बापाच्या मत आहे, तू पण गोष्टी कमी नाही, तो स्वतःचा बंगला बांधला, तू वाळून चाललायचं कारण काय. म्हणजे काय नाही, आधी माझा मग दुकान जातो सकाळी, मी नाश्ता लक्ष्मी आणि दुपारून फास्ट होणं काही चान्स मिळत नाही मला. ते खायला काय नाही पद्धतशीर आहे. मी बाबा म्हणजे करते बायको म्हणजे ती माझ्याशिवाय घास सोडून खात नाही. जेव्हा मी येईन अशी दारीत बसते, तेव्हा आम्ही आता जेवते जेवत नाही, कारण तिच्या लय जीव माय. अरे पण येडा आहे ती उपाशी ना, ती तू गेला की खाती की म्हणजे आजी एका दिवस सांगू बरं. बाबू ना माझ्या बाबू साहेब माझ्यापेक्षा बाबू तुला होती नाही. आणि तू आज सांगते कशासाठी, तुला आठ लोक आहेत ना पूर्वी धारेवर दिसले पहिल्या कशासाठी, तुझ्या दिसलं पण पैसे पाय होती बाबा. काय हे बिचाराला पटलं, बरे काय स्वप्न स्वप्न सांगतो ते बिचारात लगेच जा सांगून केलं की दुखलं. मग कांदा दुसऱ्या गल्लीला पलीकडच्या गल्लीत त्या खालच्या बोलच्या कांग्याच्या आणि मग बरोबर आपला धाराला बोल लागला. आता या मावशीने काय केलं, तो गेला, आता गेला म्हणे तो मस्त मेकअप केली पद्धतशीर लगेच. आणि लगेच काढा भात, तांदूळ नाही काढले आपले, बदामाचे नाही काढले, म्हणजे बास तांदूळ तांदूळ काढे मस्त शिजवले पद्धतशीर टाकलं, मस्त फोडणी केलं त्याला टाकलं पोवर आला त्याच्या शाळा पण मग आता दम मारा पाठवून तो आता काय काय करते. तिनं काय केलं, अर्धा किलो तांदूळाचा भात त्याला. मग काय झालं, ती काय करायला तशी वस्तू तशी ठेवून द्यायला, बघून घासून ठेवून दिलं. मग काय झालं की पुन्हा गावात 10 रुपये 2 ऊस, 10 रुपये 2 ऊस, लय म्हणून 10 रुपये 2 ऊस. ते भाऊ काय होते ऊस, 10 रुपये 2 ऊस. आणि बरं इकडे 10 रुपये 2 ऊस घेतले. 2 ऊस घेतले, खाली मुंग्या होती, खाली चिवटी दिसत, मग टोपलं घेतलं, अशी टोपल्यावर बसलं, 2 ऊस टाकून दिले, टोपलं गोळा करून टोपलं फेकून दिलं. झालं ते साफ केलं, सरळ कुंडवरले पेढे 20 रुपये सव्वा पाव पेढे, 20 रुपये सव्वा पाव पेढे. काय भाव दिले भाऊ पेढे, 20 रुपये सव्वा पाव. दे बरं सव्वा पाव. 20 रुपये दिले त्यानं, सव्वा पाव पेढे घेतले. सव्वा पाव पेढे हल्ले पण का पाहता माझ्याकडं, सव्वा पाव पेढे बी हल्ले, सव्वा पाव पेढे हल्ले. आणि मग झाली 1 4 साडेचारच्याकडून मग बसली तारीख. आणि का बाई यांना काय सांगा, यांच्यासाठी माझ्या तुटतोय, भूक लागून जाते मला. तू बस ते असं केली घरी करमत नाही, काय नाही, तुझ्या ड्युटीवर काय पैसा का तुम्ही घालता त्या पैशाला. हां पैसे सगळं काही पैसे का तुमच्याशिवाय मला 100 करमत. पण आता काय तुम्ही 9 दिवस तर पैसे वाईटा का जीवा माहिती. आता गेलं की आलं तर त्याला सांगला आता काय करून मी इकडे. पण आता बोलेल लवकर. मग ती काय म्हणली, बोले ना हे खिचलं ना, पण खिचलं याच काय हिंमत मारायला, पण खिचलं बरं पाहू लागला असं पटमधून. कशी काय झाली आज कचेरीची, काहीतरी बाई कचेरीचा मुक्का कोणाकडून तरी लागला. कशी काय झाली म्हणजे कचेरीची माग ती एक नाही दोन्ही ते म्हणजे हाव ना 8 किलो तांदूळ आता भात. यांना कसं कळलं असं, भात तुम्ही चोरून खाते, यांना कसं कळलं भात खाल्ला म्हणून कशी राहिली का तुम्ही आज कोण लयच लावले बाई फार ऊस. म्हणजे हाव ना 10 रुपयाचे 2 ऊस, 2 ऊस आणखीनच बेचीन झाली. याला कसंच कळलं, आता मी कसंच करू, आता बोलूच पण तोंडाला, आता बोलल्याशिवाय तर समजणार नाही. आता स्वयंपाक करा का, मग काय सांगते, मग बाई तुम्ही आज लयच लावले घे ना आडेवडे. हाव ना 20 रुपये सव्वा पाव पेढे. तुम्हाला कसं कळलं, अहो मला कसं कळलं, पण तुला मला सोडून कसं किल्लं. आपल्याला याच्यात भावना सपायचा हे दृष्टांत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी मिथ्या गोष्टी सगळ्या. म्हणजे आपल्याला पाहत काय की कोणी आपल्याला सोडू शकत नाही, कोणाचा जीव आपल्या
शेवटी जसे आपण एकटे आलो अशा आपल्या जावंच लागणार. नाही रे, नाही कुणाचे बहीण नाही, भाऊ नाही, माय नाही, बाप नाही, कोणी कोणाचं केव्हा काळाची पुढं पडली बा जेव्हा सोडविला तेव्हा माय बाप. मग आता आपण मोठे मोठे गोष्टी सांगत की आमचा राजापर्यंत वशला आहे, पण पहा जगन्माता सीता, आपण रामायण ऐकतो, जगन्माता सीता ज्याची सून आहे, साक्षात हा जगाचा तारक परमात्मा प्रभू रामचंद्र ज्याचा मुलगा आहे आणि ज्याचा इंद्रासारखा मित्र आहे. जर राजा दशरथ स्वर्गात गेले तर इंद्र तडकाम करायचा आणि त्याला जागा द्यायची बसायला सिंहासनावर. म्हणलं राजा दशरथाला एवढा पॉवर त्या राजा दशरथात होता, पण ज्यावेळेस राजा दशरथ अर्थ कळाला, चौघे पुत्र राजा दशरथा, चौघे पुत्र राजा दशरथा, अंतकाळी एक नवथा, 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 अंतकाळी एक नवथा. ऐश्वर्य असताना ज्यावेळेस राजाला आणि शेवटच्या वेळेला कोणी कैकेयीच्या सांगण्यावरून आपल्याला माहिती आहे इतिहास की इंद्रासोबत लढाई करताना त्याचा आग मोडला होता. कैकेयी मातेला तिथं हात घातला, त्याचं रक्षण केलं रथाचा आणि दशरथाचा युद्ध जिंकला. त्यावेळेस राजा दशरथानं दूरवर बाबून घेतले होते कैकेयीला, पण त्याने सांगितलं माग, पण कैकेयी सांगितलं की मग जेव्हा करत पडतो आम्ही मागे. मग आता ती वेळ आता आली. मग आता त्या वरानं काही सांगितलं, एका वरानं रामाचा वनवास, दुसऱ्या वरानं माझा भरताचा राज्याभिषेक. मग त्या सुमंतजीनं प्रधानानं आणि प्रभू रामचंद्र त्यासोबत सीता आई आणि लक्ष्मण हे नेऊन सोडले. मग दशरथाच्या निश्चित पडले घरी. मग घरी आला, विचारला सुमंता, आल्याप्रमाणे विचारलं माझा राम काय, लखन काय, सीता काय, विचारलं माझा राम लक्ष्मण सीता कुठे आहे. त्या सुमंता सांगितलं थोडक्यात की महाराज राम एक वारी एक पत्नी एक वचनी, आता ते 14 वर्षापर्यंत येणार नाही. मग राजा दशरथ सांगितलं काही पापी नाही, काही पापीने हिला मी मेल्यानंतर माझ्या प्रेताला हात लावून देऊ नका, का तर मला सद्गती मिळणार नाही. तिच्यामुळं माझा राम वनवासाला गेला आणि सारखं राम 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 म्हणून दशरथाचा प्राण. मग जिथं राजा मरतो, आपला विषय काय चालला, जिथं राजा मरतो स्वतः, राजाचं मरणाला राजा सोडू शकला स्वतः. मग राजा जर स्वतःचं मरण सोडू शकत नाही तर आपल्याला राजा कसा सोडू.
असून एवढा ऐश्वर्यवान राजा दिसत असताना त्याला कोणी सोडू शकला नाही. पण महाराज म्हणतात जर तुम्ही भगवंताला शरण केले आणि भगवंताला शरण केले तर भगवंत तुम्हाला जरूर मात्र या जन्ममरण संकटातून सोडवेल. सर्व भावे देवाशी. जर आपण देवाला शरण गेलो तर तो काय करतो, तो हा उतरीला भवदुस्तर आणि तो भवदुस्तर त्याचा पार उतरतो का तर तो शक्तिवान बलवान आहे, तो शक्तिवान आहे आणि कसा आहे तो पुन्हा विठ्ठलची पावले कृपावंत आहे तो बहु आहे कृपावंत अनंत हे नामाच्या नाम जरी अनेक असतील तुकामध्ये साक्षी आहे तरी किती अभंगच कृपा विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. तिसऱ्या चरणात तुकोबाला सांगतात की सोडविला कोणी देशाला माय बाप. पण तुकोबाला सांगतात की तू शरण गेला तर तुला मात्र भगवंत सोडत. हे कसं, एका माणसानं घर बांधलं घराला 9 खिडक्या ठेवल्या, किती 9 आणि 10 द्वार ठेवलं. आता द्वार ठेवलं, बंगला व्यवस्थित बांधला पण त्याला कवाडा बसवले, कवाड खिडक्याला बसवलं आणि दरवाजाला कवाड बसवलं नाही. आणि मग आणि त्याला दौरा ठेवल्यानंतर काय केलं, लगेच सकाळी आला वार्ताहर सांगतो आम्हाला पेपरमध्ये जाहिरात द्यायची. काय हो म्हणे, राव रात्री लय वारा सुटला होता, भयंकर वारा सुटला पण आमच्या घरात थांबलाच तुम्ही वारा आला निघून गेला. म्हणजे कसं काय तू कारण सांग. पण 9 खिडक्या आहे माझ्या घरात, 9 खिडक्या आहे, 10 द्वार आहे, पण खिडक्या बसवेल, कवाडा बसवेल. मग त्या सांगणार पेपरमध्ये द्यायची गोष्ट आहे का बऱ्या माणसाला. कवाडा बसवली म्हणतो मग वारा निघून जाणार आहे. अहो ते 9 खिडक्या तशी तर आपल्या शरीरात भगवंताला किती इंद्रिय आहे, 9 आणि 10 काय आहे ते त्याला पुढे खावा आहे. अहो मोकळाच आहे रे, सगळं मोकळंच आहे. मोकळं असतं बेहतर बंद पडलं एका मिनिटात राम ना तासावर बरं गाडी फिट. हे 9 खिडक्यांचा सुद्धा मोकळं असून सुद्धा याच्यात प्राणावर टिकवतो भगवंत. चाले हे शरीर
देवाला आणि कशाचं काय आणि कुठं काय सगळं. अरे बाबा मुंगी के पाव में घुंगरू बजाते वो भी अल्लाह सुनता है. भगवंत सांगतात म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राण हले, जो जगाते चालिता. म्याच नेमिला साता, काळू ग्रास तसे भूता, येन म्हणे जागते पटो सुता. ऐसा जो समर्थू तो मी जगाचा नाथो विठ्ठल. देवनं म्हणणाऱ्याला एक प्रश्न आहे, हवा दिसती का? नाही. हवेला नाही रूप, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. मला बाबा हवा दिसती का? मग माणूस करतो का समोर हवेशिवाय काही चालत? तसा कोरोना दिसला कोणाला, कोणा पाहिला केवढा मोठा होता, त्याला शिव